श्लोक घेऊ. हो, श्लोक सुरू करा आणि सुरू करू. गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद, जय जय गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद, गोविंद गोविंद जय जय गोपाल गोविंद, गोविंद गोविंद जय जय गोपाल गोविंद, जय जय गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद. अच्यु अच्युताय नमः, अनंताय नमः, महानंताय नमः, गोविंदाय नमः, गोपालाय नमः, गोविंदाय गोपाल गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय श्री कृष्ण. ताई, तुमचा व्हिडिओ ऑन ठेवा आणि बहुतेक तुम्हाला थोडस रेंज जिथे आहे तिथे बसून बघा. थोडा आवाज कटत आहे मध्ये मध्ये. मला होता. आणि आता आज मी 14व्या श्लोकापासून सुरुवात नाही, करते. आपण अजून पुढे गेलोत ना ताई? 14व्या पुढे गेलो. अन्नात अन्नात भवंती नव्हता झाला ना आपला? मी सांगू का? एक कोणाला आठवतं का कुठला आपला श्लोक आपण काल घेतला होता मागच्या वेळेस? कारण मी इथेच खून ठेवलेली होती. बरोबर, एक मिनिट फक्त. पोहोचत असतो. अघायु सृष्टी चक्रानुसार न चालणाऱ्या मनुष्याचे आयुष्य, त्याचे जीवन केवळ पापमय असतं. कारण इंद्रियांद्वारा बुद्धीने भोग भोगणारा मनुष्य हिंसारूप पापापासून वाचूच शकत नाही. स्वार्थी, अभिमानी आणि भोग तसंच संग्रहाची इच्छा करणाऱ्या मनुष्याकडून दुसऱ्यांचं अहितच होत असतं. म्हणून अशा मनुष्याचे जीवन पापमय होत असते. मोघम पार्थस जीवती, आपल्या कर्तव्याचं पालन न करणाऱ्या मनुष्याची सभ्य भाषेत निंदा करून भगवंत असे म्हणतात की असा मनुष्य संसारात व्यर्थच जगत असतो. अर्थात तो मृत्यू पावला असता तर बरं झालं असतं. तात्पर्य काय, तर तो आपल्या कर्तव्याचं पालन करून सृष्टीला सुख पोहोचवत नाही, तर कमीत कमी दुःख तरी होऊ नये. जसे भगवान श्रीरामांच्या वनवासाच्या वेळेला अयोध्यावासियांना जेव्हा ते चित्रकूटला आले होते, तेव्हा कोल, किरात, भिल्ल इत्यादी जंगली लोकांनी म्हटलं होतं की आम्ही आपले वस्त्र आणि भांडी चोरत नाही, ही आमची फार मोठी सेवा आहे. तसंच आपल्या कर्तव्याचं पालन न करणारा मनुष्य कमीत कमी सृष्टी चक्रात बाधा न टाकील तर ही त्याची सेवाच होईल. सृष्टी चक्रानुसार न चालणाऱ्या मनुष्यासाठी भगवंतांनी प्रथम स्तेन एव सहा, म्हणजे तो चोरच आहे, आणि भुंजनते ते त्वघम, ते तर पापच खातात अशा प्रकारे म्हटलंय. आणि आता या श्लोकात अघायुरिंद्रिया राम, तो पापायू आणि इंद्रिया राम आहे असे म्हणून त्याच्या जगण्यालाही व्यर्थ म्हटलेले आहे. याचा परिशिष्ट भाव आणि संबंध. संसाराशी संबंध विच्छेद करण्यासाठी जो आपल्या कर्तव्याचं पालन करत नाही त्या मनुष्याचा पूर्व श्लोकात भगवंतांनी उपहास केला आहे. परंतु ज्यांनी आपल्या कर्तव्याचं पालन करून संसाराशी संबंध विच्छेद करून घेतला आहे त्या महापुरुषाच्या स्थितीचं भगवंत पुढील 2 श्लोकात वर्णन करीत आहेत. यस्त्वात् मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः, आत्मन्येव च संतुष्ट तस्य कार्यं न विद्यते. आता व्याख्या. यस्त्वात् मरतिरेवेच, येथे तू पद पूर्व श्लोकात वर्णित आपल्या कर्तव्याचे पालन न करणाऱ्या मनुष्यापेक्षा कर्तव्य कर्म करून सिद्धीला प्राप्त झालेल्या महापुरुषाची
विलक्षणता दाखवण्यासाठी प्रयुक्त झाले आहे. जोपर्यंत मनुष्य आपला संसाराशी संबंध मानतो, तोपर्यंत तो आपली आवड इंद्रियांच्या भोगाशी तसेच स्त्री पुत्र परिवाराशी ठेवत असतो आणि तृप्ती जेवणाने तसेच तुष्टी धनाने समजतो. परंतु याविषयी त्याची प्रीती तृप्ती आणि तुष्टी कधीच पूर्ण होणारी नसते आणि निरंतरही नसते. कारण संसार प्रतिक्षण परिवर्तनशील, जड आणि नाशवान आहे. तसेच स्व नित्य एकरस राहणारा, चेतन आणि अविनाशी आहे. तात्पर्य, स्वचा संसाराशी लेशमात्रही संबंध नाही, म्हणून स्वची प्रीती तृप्ती आणि तुष्टी संसारापासून कशी होऊ शकेल? कोणत्याही मनुष्याची प्रीती संसाराशी नित्य राहत नाही, हा सर्वांचा अनुभव आहे. विवाहाच्या वेळेला स्त्री आणि पुरुष एकमेकांविषयी जी प्रीती अथवा आकर्षण दिसून येतं, ती एक दोन मुलं झाल्यानंतर राहत नाही. कुठे कुठे तर स्त्रिया आपल्या म्हाताऱ्या पतीसाठी असंही म्हणताना आढळून आलेले आहेत की हा म्हातारा मरून गेला तर फार चांगलं होईल. भोजन केल्याने जी तृप्ती होते ती फारच थोड्या काळापुरती असते. मनुष्याला धनप्राप्तीची संतुष्टी दिसून येते, ती देखील क्षणिकच आहे. कारण धनाची लालसा उत्तरोत्तर वाढतच जाते, म्हणून उणीव निरंतर कायम राहते. तात्पर्य काय? संसाराविषयी प्रीती तृप्ती आणि तुष्टी कधीही कायम राहू शकत नाही. मनुष्याला सांसारिक वस्तूंमध्ये प्रीती तृप्ती आणि तुष्टीचा केवळ भास होत असतो, वास्तविक नाही. जर ती खरी झाली असती तर पुन्हा अतृप्ती असंतुष्टी झालीच नसती. स्वरूपाविषयी प्रीती तुष्टी संतुष्टी स्वाभाविक आहे, कारण स्वरूप सत आहे आणि सतमध्ये कधीही अभाव होत नसतो आणि अभावापासून कोणती कामना उत्पन्न होत नाही. म्हणून स्वरूपात निष्कामता स्वतः सिद्ध आहे. परंतु जेव्हा जेव्हा जीवात्मा चुकीने संसाराशी आपला संबंध मानतो, तेव्हा तो प्रीती तृप्ती आणि संतुष्टीला संसारात शोधायला लागतो आणि त्याच्यासाठी सांसारिक वस्तूंची तो कामना करायला लागतो. आणि कामना केल्यानंतर जेव्हा त्या वस्तू त्याला मिळतात, तेव्हा मनात स्थित असलेली कामना पूर्ण झाल्यामुळे त्याची अवस्था निष्काम होते आणि त्याच निष्कामतेचे त्याला सुख होते. परंतु त्या सुखाला मनुष्य चुकीने सांसारिक वस्तूंपासून सांसारिक वस्तूंच्या प्राप्तीपासून उत्पन्न झाल्याचे समजतो आणि त्या सुखालाच प्रीती तुष्टी आणि संतुष्टीच्या नावाने ओळखतो. जर वस्तूच्या प्राप्तीने ते सुख झाले असते तर त्याच्या मिळण्याने त्या वस्तूच्या अस्तित्वात सदा सदा सुख राहायला हवे होते, दुःख कधी व्हायलाच नको होते आणि पुन्हा वस्तूची कामना उत्पन्न व्हायला नको होती. परंतु सांसारिक वस्तूंपासून कधीही पूर्ण तृप्ती तुष्टी आणि संतुष्टी प्राप्त होऊ शकत नसल्याने, तसेच संसाराशी ममतेचा संबंध असल्यामुळे तो पुन्हा पुन्हा नवीन नवीन कामना करायला लागतो. कामना उत्पन्न झाल्याने आपल्याला अभावाचा तसेच काम्य वस्तूच्या मिळण्याने आपल्याला पराधीनतेचा अनुभव होतो. म्हणून कामना करणारा माणूस नेहमी दुःखी असतो. या ठिकाणी ही गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की साधक तर त्या सुखाचे मूळ कारण निष्कामता मानतात आणि दुःखाचं कारण कामना मानतात. परंतु संसारात आसक्त मनुष्य वस्तूच्या प्राप्तीत सुख मानतो आणि वस्तूच्या अप्राप्तीत दुःख मानतो. जर आसक्त मनुष्याने सुद्धा साधकासारखे यथार्थ दृष्टीने पाहिले ना, तर त्याला लवकरच स्वतः सिद्ध निष्कामतेचा अनुभव येऊ शकेल. सकामी मनुष्यांना कर्मयोगाचे अधिकारी म्हटले गेले आहे. सकामी मनुष्यांची प्रीती तुष्टी आणि तृप्ती संसाराविषयी असते. म्हणून कर्मयोगाने सिद्ध झालेल्या निष्कामी महापुरुषांची स्थिती वर्णन करताना भगवंत म्हणतात की त्यांची प्रीती तृप्ती आणि तुष्टी सकामी मनुष्यासारखी संसाराविषयी न राहता आपोआप स्वरूपाविषयी होते, जी वास्तविक पूर्वीपासूनच आहे. वास्तविक पाहता प्रीती तृप्ती आणि तुष्टी तिन्ही वेगळे नसतानाही संसाराच्या संबंधामुळे वेगळे वेगळे प्रतीत होत असतात आणि याच कारणाने संसाराशी संबंध विच्छेद झाल्याने त्या महापुरुषाची प्रीती तृप्ती आणि तुष्टी तिन्ही एकाच तत्वाविषयी होते.
भगवंतांनी या श्लोकात 2 वेळा, तसेच पुढच्या 18व्या श्लोकात 1 वेळा एव आणि च पदाचा प्रयोग केलेला आहे. तस्य कार्य न विद्यते. मनुष्याच्या वास्तविक स्वरूपात थोडाही अभाव नसताना सुद्धा जोपर्यंत तो संसाराच्या संबंधामुळे आपल्यात अभाव समजून आणि शरीराला मी आणि माझे समजून आपल्यासाठी कर्म करतो, तोपर्यंत त्याच्यासाठी कर्तव्य शिल्लक राहत असतं. परंतु जेव्हा तो आपल्यासाठी काहीही न करता दुसऱ्यांसाठी म्हणजे शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, प्राणासाठी, माता, पिता, स्त्री, पुत्र, परिवारासाठी, समाजासाठी, देशासाठी आणि जगतासाठी संपूर्ण कर्म करतो, तेव्हा त्याचा शरीराशी संबंध विच्छेद होतो. संसाराशी संबंध विच्छेद होताच त्याला आपल्यासाठी कोणतेही कर्तव्य शिल्लक राहत नाही, कारण स्वरूपात कोणतीही क्रियाच नसते. जी काही क्रिया होत असते ती संसाराच्या संबंधाने होते आणि सांसारिक वस्तूद्वाराच होते. म्हणून ज्यांचा संसाराशी संबंध आहे त्यांच्यासाठीच कर्तव्य आहे. कर्मयोगाने सिद्ध महापुरुषाची रती, तृप्ती आणि तुष्टी जेव्हा आपली आपणातच होते, तेव्हा कृतकृत्य, ज्ञातव्य आणि प्राप्तव्य झाल्यामुळे तो विधी निषेधाच्या पलीकडे जातो. या ठिकाणी तस्य कार्य न विद्यते पदाचा अभिप्राय असा नाही की त्या महापुरुषाकडनं कोणतीही क्रिया होतच नाही. काहीही करणे शिल्लक ना राहून सुद्धा त्या महापुरुषाकडनं लोकसंग्रहासाठी क्रिया आपोआप होत राहतात. जसे डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप, श्वासाचे आवागमन, भोजनाचे पचणे इत्यादी क्रिया आपोआपच होतात. तसेच त्या महापुरुषाकडनं सर्व शास्त्रानुरूप आदर्श रूपही क्रिया आपोआपच होत असतात. याचा परिशिष्ट भाव कर्मयोगी निस्वार्थ भावाने संसाराच्या सेवेसाठीच पूर्ण काम करतो. जसे गंगा जलानेच गंगेची पूजा केली जाते, तसेच संसारापासून मिळालेले शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी आणि अहमला संसाराच्या सेवेत लावल्याने चिन्मय स्वरूप शेष राहतं. म्हणून त्याची प्रीती, तृप्ती आणि संतुष्टी स्वरूपात होते. सांसारिक विधी आणि निषेध दोन्ही वास्तविक निषेधच आहेत, कारण हे दोन्ही राहणारे नाहीत. म्हणून संसारापासून विच्छेद झाल्यास कर्मयोगासाठी कोणताही विधी निषेध राहतच नाही. नैव तस्य कृतेनार्थो न कृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. व्याख्या. नैव तस्य कृतेनार्था. प्रत्येक मनुष्याची काही ना काही करण्याची प्रवृत्ती असते. जोपर्यंत करण्याची प्रवृत्ती कोणत्याही सांसारिक वस्तूच्या प्राप्तीसाठी असते, तोपर्यंत त्याचे आपल्यासाठी करणे शिल्लक राहते. आपल्यासाठी काही ना काही मिळवण्याच्या इच्छेने मनुष्य बंधनात पडत असतो. त्या इच्छेच्या निवृत्तीसाठी कर्तव्य कर्म करण्याची आवश्यकता आहे. कर्म 2 प्रकारची केली जातात, एक कामना पूर्तीसाठी आणि कामना निवृत्तीसाठी. साधारण मनुष्य तर कामना पूर्तीसाठीच कर्म करतात, परंतु कर्मयोगी कामना निवृत्तीसाठी कर्म करत असतात. म्हणून कर्मयोगाने सिद्ध झालेल्या महापुरुषात कोणतीही कामना नसल्यामुळे त्याचा कोणत्याही कर्तव्याशी थोडा सुद्धा संबंध राहत नाही. त्याच्याकडून निस्वार्थ भावाने संपूर्ण सृष्टीच्या हितासाठी आपोआपच कर्म होत असतात. कर्मयोगाने सिद्ध झालेल्या महापुरुषाचा कर्माशी स्वतःसाठी म्हणजे व्यक्तिगत सुख आणि आरामाविषयी कोणताही संबंध राहत नाही. या महापुरुषाचा असा अनुभव असतो की पदार्थ, शरीर, इंद्रिय, अंतःकरण इत्यादी केवळ संसाराचे आहे आणि संसारापासून मिळालेले आहे, ते व्यक्तिगत नाही. म्हणून त्यांच्याकडून केवळ संसारासाठीच कर्म करणं योग्य आहे, ते आपल्यासाठी नव्हे. कारण हे आहे की संसाराच्या सहाय्यतेशिवाय कोणतेही कर्म केले जाऊ शकत नाही. याशिवाय मिळालेल्या कर्मसामुग्रीचा संबंध समष्टी संसाराशीच आहे, आपल्याशी नाही. म्हणून आपले काहीही नाही पेष्टीसाठी समष्टी होऊ शकत नाही. आणि मनुष्याची हीच चूक होते की तो आपल्यासाठी समष्टीचा उपयोग करून घेऊ इच्छितो. म्हणून त्याला नेहमी अशांती प्राप्त होते. जर त्याने शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी,
पदार्थ इत्यादींचा उपयोग समिष्टीसाठी केला ना तर त्याला महान शांती प्राप्त होऊ शकते. कर्मयोगाने सिद्ध झालेल्या महापुरुषात हीच विशेषता असते की त्याचे म्हणवले जाणारे शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी आणि पदार्थ इत्यादींचा उपयोग केवळ संसारासाठी होतो. म्हणून त्याच्या शरीरादीच्या क्रियांशी स्वतःचे काहीही प्रयोजन राहत नाही. प्रयोजन नसतानाही त्या महापुरुषाकडून स्वाभाविकच लोकांसाठी आदर्शरूप उत्तम कर्म होतात आणि ज्याचं कर्म करण्याशी प्रयोजन असतं त्याच्याकडनं आदर्श कर्म होत नाही. हा सिद्धांत आहे. नाकृते नेह कश्चन. जो मनुष्य शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादींशी आपला संबंध मानतो आणि आळस, प्रमाद इत्यादीत आवड ठेवतो तर कर्म करूच शकत नाही. कारण त्याचं प्रयोजन प्रमाद, आळस, आरा यापासून उत्पन्न होणाऱ्या तामस सुखाचं असतं. परंतु हा महापुरुष ज्याने सात्विक सुखाची हद्द ओलांडली आहे तो तामस सुखाकडे कसा प्रवृत्त होणार? याच्यातली मार्मिक गोष्ट, पुष्कळशे साधक कर्म न करण्यालाच महत्व देतात. ते कर्मापासून उपरत होऊन समाधीत स्थित होऊ इच्छितात, ज्यामुळे कोणतेही चिंतन शिल्लक राहू नये. ही गोष्ट श्रेष्ठ आणि लाभप्रद तर आहेच, परंतु सिद्धांत नाही. जरी प्रवृत्ती म्हणजे करण्यापेक्षा निवृत्ती म्हणजे न करणे श्रेष्ठ आहे, तरी पण हे काही तत्व नाही. प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही प्रकृतीच्या कक्षातल्याच आहेत. निर्विकल्प समाधीपर्यंत सर्व प्रकृतीचे राज्य आहे. कारण निर्विकल्प समाधीपासूनही उत्थान होतच असतं. सर्व क्रिया प्रकृतीच आहे. प्रकर्षेण करणम इति प्रकृती. आणि क्रिया झाल्याशिवाय व्युत्थान होणं शक्य नाही. म्हणून चालणे, बोलणे, पाहणे, ऐकणे इत्यादी प्रमाणेच झोपणे, बसणे, उठणे, मौन असणे, मूर्छित असणे आणि समाधीस्थ होणे ह्या सगळ्या क्रिया आहेत. वास्तविक तत्वात प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही नाही. तत्व प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हींचे निर्लिप्त प्रकाशक आहे. शरीराशी तादात्म्य झाल्यासच करणे आणि न करणे हे दोन म्हणजे द्वंद्व होतात. वास्तविक पाहता करणे आणि न करणे दोन्ही एकाच जातीचे आहेत. शरीराशी संबंध असल्यास न करणं देखील वास्तविक करणच आहे. जसे गच्छती जातो क्रिया आहे, तसंच तिष्ठती उभा राहतो ही पण क्रियाच आहे. जरी स्थूल दृष्टीने गच्छती मध्ये क्रिया स्पष्ट दिसून येते आणि तिष्ठती मध्ये क्रिया दिसून येत नाही, तरी पण सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर शरीरामध्ये जाण्याची क्रिया होती आणि या शरीरामध्ये उभं राहण्याची क्रिया आहे. त्याचप्रमाणे कोणतंही काम करणं आणि न करणं या दोन्ही क्रियाच आहेत. म्हणून ज्याप्रमाणे क्रियेचे स्थूल रूपाने दिसणे प्रकृतीत आहे, त्याचप्रमाणे स्थूल दृष्टीने क्रियांचं न दिसणं ही प्रकृतीच आहे. ज्याचे प्रकृती आणि तिच्या कार्याशी भौतिक तसेच आध्यात्मिक आणि लौकिक तसेच पारलौकिक कोणतेही प्रयोजन राहत नाही, त्या महापुरुषाचा करणे अथवा न करण्याशी स्वार्थ राहत नाही. जडतेशी संबंध झाल्यानेच करणे आणि न करण्याचा प्रश्न उद्भवतो. कारण जडतेच्या संबंधाशिवाय कोणती क्रिया होतच नाही. न चास्य सर्वभूतेषु कश्चिद अर्थ व्यपाश्रय. शरीर तसेच संसाराशी थोडासाही स्वार्थाचा संबंध न राहिल्यामुळे त्या महापुरुषाकडनं संपूर्ण क्रिया सहज दुसऱ्यांच्या हितासाठी होत असतात. जसं शरीराची सर्व अंग सहज शरीराच्या हितासाठी तत्पर असतात, तसंच त्या महापुरुषाचं आपलं म्हणवलं जाणारं शरीर आपोआपच संसाराच्या हिताविषयी तत्पर असतं. त्याचा भाव आणि त्याच्या संपूर्ण क्रिया संसाराच्या हितासाठीच होत असतात. जसे आपल्या हाताने आपले तोंड धुतले तर आपल्यात स्वार्थ, प्रत्युपकार अथवा अभिमानाचा भाव येत नाही, तसेच आपल्या त्या महापुरुषात थोडाही स्वार्थ, प्रत्युपकार अथवा अभिमानाचा भाव राहत नाही. पूर्व श्लोकात भगवंतांनी सिद्ध महापुरुषासाठी म्हटले आहे की त्याला काहीही कर्तव्य नाही, तस्य कार्य न विद्यते. याचे कारण सांगत असताना भगवंतांनी या श्लोकात त्या महापुरुषासाठी 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. कर्म करण्याची त्याचे काहीही प्रयोजन नसतं,
कर्म न करण्याविषयी पण त्याचं काहीही प्रयोजन राहत नाही आणि कोणत्याही प्राण्याशी आणि पदार्थाशी त्याचा थोडाही स्वार्थाचा संबंध राहत नाही, अर्थात मिळवण्याविषयी त्याचं काहीही प्रयोजन राहत नाही. वस्तुतः स्वरूपात करणं अथवा न करणं याचं काहीही प्रयोजन नाही आणि कोण्या व्यक्तीशी तसंच वस्तूशी कोणताही संबंध नाही, कारण शुद्ध स्वरूपाकडनं कोणतीही क्रिया होत नाही. जी काही क्रिया होते ती प्रकृती आणि प्रकृतीजन्य पदार्थाच्या संबंधानेच होते, म्हणून आपल्यासाठी काहीही करण्याचं विधान नाही. जोपर्यंत मनुष्याच्या ठिकाणी करण्याची आसक्ती, मिळवण्याची कामना, जगण्याची आशा आणि मरण्याचं भय असतं, तोपर्यंत त्याच्यावर कर्तव्याचे दायित्व असतं. परंतु ज्याच्या ठिकाणी कोणत्याही क्रियेच्या करण्या आणि न करण्याविषयी कोणतीही आसक्ती नाही, संसारातील कोणतीही वस्तू इत्यादी प्राप्त करण्याची इच्छा नाही, जिवंत राहण्याविषयी काहीही आशा नाही आणि मृत्यूपासून कसलेही भय नाही, त्याला कर्तव्य करावं लागत नाही, तर त्याच्याकडनं सहज कर्तव्य कर्म होत असतं. जिथे अकर्तव्य होण्याची शक्यता असते तिथेच कर्तव्य पालनाची प्रेरणा दिली जाते. विशेष गोष्ट गीतेत भगवंतांनी अशी शैली ठेवली आहे की ते भिन्न भिन्न साधनांनी परमात्म्याकडे अग्रेसर होणाऱ्या भिन्न भिन्न लक्षणानुसारच परमात्म्याला प्राप्त झालेल्या सिद्ध महापुरुषांचं लक्षण वर्णन करतात. जे साधन जिथून प्रारंभ होतं शेवटी तिथेच त्याची समाप्ती होते. गीतेत कर्मयोगाचे प्रकरण जरी दुसऱ्या अध्यायाच्या 39व्या श्लोकापासून प्रारंभ झाले आहे, तरी पण कर्मयोगाच्या मूळ साधनेचे निवेचन दुसऱ्या अध्यायाच्या 47व्या श्लोकात केले गेले आहे. त्या श्लोकाच्या 4 चरणात त्यांनी सांगितले, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूत मा ते संगो स्वकर्मणी. म्हणजे कर्म कर, फलाची आशा धरू नको. प्रस्तुत श्लोकामध्ये त्याच उपयुक्त साधनाच्या सिद्धीची गोष्ट केली आहे. त्या ठिकाणी दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणात साधकासाठी जी गोष्ट सांगितली ती प्रस्तुत श्लोकाच्या उत्तरार्धात सिद्ध महापुरुषांसाठी सांगितली गेली आहे. त्याचं कर्म करणं अथवा कर्म न करणं दोन्हीशी कोणते प्रयोजन राहत नाही. अशा प्रकारे 17व्या आणि 18व्या श्लोकामध्ये कर्मयोगाने सिद्ध झालेल्या महापुरुषाच्या लक्षणाचंच वर्णन केले गेले आहे. योगाच्या साधनेच्या दृष्टीने वास्तविक 18वा श्लोक प्रथम आणि 17वा श्लोक नंतर यायला लागतात, कारण तेव्हा कर्मयोगाने सिद्ध झालेल्या महापुरुषाचे करण्याची अथवा न करण्याची कोणतेच प्रयोजन राहत नाही. तसेच त्याचा कोणत्याही प्राणी पदार्थाशी थोडाही स्वार्थाचा संबंध राहत नाही. तेव्हा त्याची रती, तृप्ती आणि तुष्टी आपली आपणातच होते. परंतु 16व्या श्लोकात भगवंतांनी मौघम जीवती पदांनी कर्तव्य पालन न करणाऱ्या मनुष्याच्या जगण्याला निरर्थक म्हटले होते. ज्या स्थितीत कोणतेही कर्तव्य शिल्लक राहत नाही त्या स्थितीला सामान्यातील सामान्य माणूस सुद्धा प्रत्येक अवस्थेत तत्परता आणि दृढपूर्वक निष्काम भावाने कर्म करून प्राप्त करून घेऊ शकतो, कारण त्याच्या प्राप्तीत सर्व स्वतंत्र आणि अधिकारी आहे. कर्तव्याचा संबंध प्रत्येक परिस्थितीशी जडलेला आहे, म्हणून प्रत्येक परिस्थितीमध्ये कर्तव्य करणं आवश्यक असतं. परिशिष्ट भाव असा आहे, संसारात करणं आणि न करणं दोन्ही सापेक्ष आहे. म्हणून मला काही करायचे नाही हेही करणेच आहे, परंतु परमात्मा तत्वात न करणं निरपेक्ष आहे, स्वाभाविक आहे. कारण चिन्मय सत्तेचा क्रिया करण्याशी संबंध नाही आणि क्रिया न करण्याशीही संबंध नाही. म्हणून परमात्म तत्वाला प्राप्त झालेल्या कर्मयोगी महापुरुषाचा कोणत्याही वस्तूशी कोणताही संबंध राहत नाही, कोणत्याही व्यक्तीशी कोणताही संबंध राहत नाही आणि कोणत्याही क्रियेशी कोणताही संबंध राहत नाही. मागील 2 श्लोकांमध्ये वर्णन केलेल्या महापुरुषांची स्थिती प्राप्त करण्यासाठी साधकांनी काय केलं पाहिजे, यासाठी आता भगवंत पुढील श्लोकात साधना सांगतात. तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म
परमाप्नोति पुरुषः तस्मादसक्त सततम कार्यं कर्म समाचर. पूर्व श्लोकाशी या श्लोकाचा संबंध दाखवण्यासाठी येथे तस्मात पद आले आहे. पूर्व श्लोकात भगवंतांनी म्हटलं होतं की आपल्यासाठी कर्म करण्याची कोणती आवश्यकता नसूनही सिद्ध महापुरुषाद्वारा लोकसंग्रहासाठी क्रिया होतात. म्हणून अर्जुनालाही त्याचप्रमाणे निष्काम भावाने कर्तव्य कर्म करून परमात्म्याला प्राप्त करण्याची आज्ञा देण्यासाठी भगवंतांनी तस्मात पदाचा उपयोग केलेला आहे. कारण आपलं स्वरूप स्व ह्यासाठी कर्म करणं आणि न करणं कोणतेच प्रयोजन नाही. कर्म नेहमी पर म्हणजे दुसऱ्यासाठी होत असते, स्वसाठी होत नाही. म्हणून दुसऱ्यासाठी कर्म करण्याने कर्म करण्याची आसक्ती नष्ट होते आणि स्वरूपात स्थिती होते. आपल्या स्वरूपाहून विजातीय पदार्थांविषयी असलेल्या आकर्षणाला आसक्ती म्हणतात. आसक्ती रहित होण्यासाठी आसक्तीच्या कारणाला जाणणं आवश्यक आहे. मी शरीर आहे आणि शरीर माझं आहे असं मानल्याने शरीरादी नाशवान पदार्थांचे महत्व अंतःकरणात अंकित होतं आणि याच कारणाने त्या पदार्थाविषयी आसक्ती निर्माण होते. आसक्तीच पतन करणारी आहे, कर्म नाही. आसक्तीमुळे मनुष्य शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी जड पदार्थांशी आपला संबंध मानून आपल्या आराम सुखभोगासाठी अनेक प्रकारचे कर्म मनुष्य करतो आणि अशा प्रकारे जडतेशी आसक्तीपूर्वक मानलेला संबंधच मनुष्याच्या वारंवार जन्म मरणाला कारण होतो. आसक्ती असणारा मनुष्य दुसऱ्याचं हित करू शकत नाही, परंतु आसक्तीरहित मनुष्याकडून स्वतः स्वाभाविक प्राणी मात्राचे हित होत असते. त्याची सर्व कर्म केवळ दुसऱ्यांच्या हितार्थातच होत असतात. संसारापासून प्राप्त झालेल्या सामग्रीने आम्ही आतापर्यंत आपल्यासाठीच कर्म केली आहेत, त्याला आपल्या सुखभोगासाठी आणि संग्रहासाठी वापरले. म्हणून संसाराचे आमच्यावर ऋण आहे. ते फेडण्यासाठी केवळ संसाराच्या हितासाठी कर्म करणं आवश्यक आहे. आपल्यासाठी कर्म केल्याने जुने ऋण तर फिटतच नाही, नवीन ऋण मात्र आणखीन वाढतं आणि ऋणातून मुक्त होण्यासाठी वारंवार संसारात यावं लागतं. केवळ दुसऱ्याच्या हितासाठी सर्व कर्म करण्याने जुने ऋण समाप्त होतात आणि आपल्यासाठी काहीही न करण्याने तसेच कशाची इच्छा न ठेवल्याने नवीन ऋणाचा बोजा वाढत नाही. आणि अशा प्रकारे जेव्हा जुने ऋण फिटते आणि नवीन ऋण जमा होत नाही, तेव्हा बंधनाचे कोणतेच कारण न राहिल्याने मनुष्य स्वतः सहज मुक्त होऊन जातो. कोणतेही कर्म निरंतर राहत नाही, परंतु आसक्ती निरंतर राहते. म्हणून भगवंत सततम असक्त पदाने निरंतर आसक्तीरहित होण्याविषयी म्हणत असतात. मला कुठेही आसक्त व्हायचं नाही अशी जागृती साधकाने निरंतर ठेवलीच पाहिजे. निरंतर आसक्तीरहित राहून जे विहित कर्म समोर येईल त्याला केवळ कर्तव्य समजून करावे असा उपयुक्त पदाचा भाव आहे. खरं पाहिलं तर कोणाच्याही अंतःकरणात आसक्ती निरंतर राहत नाही. जर संसारच निरंतर नाही, क्षणाक्षणाला बदलत राहतो, तर त्याची आसक्ती निरंतर कशी राहू शकते? असं असूनही मानलेल्या अहम बरोबर आसक्ती निरंतर राहत असलेलीच प्रतीत होते. कार्यम अर्थात कर्तव्य त्याला म्हणतात जे करू शकतो आणि जे अवश्य केले पाहिजे. दुसऱ्या शब्दात कर्तव्याचा अर्थ असा आहे की आपल्या स्वार्थाचा त्याग करून दुसऱ्याचे हित करणे, अर्थात दुसऱ्याच्या शास्त्रविहित न्याययुक्त मागणी पूर्ण करणे, जी पूर्ण करण्याचं सामर्थ्य आमच्या ठिकाणी आहे. अशा प्रकारे कर्तव्याचा संबंध परहिताशी आहे. कर्तव्याचं पालन करण्यात सर्व स्वतंत्र आणि समर्थ आहेत. कोणीही पराधीन आणि असमर्थ नाही. केवळ प्रमाद आणि आळसामुळे अकर्तव्य करण्याची वाईट सवय झाल्याने तसेच फलाची इच्छा राहण्यानेच वर्तमान काळी कर्तव्य पालन करणं कठीण वाटतं. नाही तर कर्तव्य पालनासारखं सोपं काहीच नाही. कर्तव्याचा संबंध परिस्थितीनुसार असतो. मनुष्य प्रत्येक परिस्थितीत स्वतंत्रतेने कर्तव्याचं पालन करू शकतो. कर्तव्याचं पालन करण्यानेच आसक्ती नष्ट होत असते.
अकर्तव्य करणं तसंच कर्तव्य न करणं आसक्ती आणखीन वाढवतं. कर्तव्य अर्थात दुसऱ्यांच्या हितार्थ कर्म करण्याने वर्तमान काळातील आसक्ती आणि कशाची इच्छा न ठेवल्याने भविष्य काळातील आसक्ती नष्ट होत असते. समाचार पदाचे तात्पर्य कर्तव्य कर्म अत्यंत सावधगिरीने उत्साहपूर्वक तत्परतेने विधीपूर्वक केले पाहिजे. कर्तव्य कर्म करण्यात थोडीही असावधानी झाल्यास कर्मयोग्याच्या सिद्धीत बाधा येऊ शकते. वर्ण आश्रम प्रकृती म्हणजे स्वभाव आणि परिस्थितीनुसार ज्या मनुष्यासाठी जे शास्त्रविहित कर्तव्य कर्म सांगितले गेले योग्य वेळ आल्यावर तेच त्याचे सहज कर्म होऊन जाते. आणि सहज कर्मात जर एखादा दोष दिसून आला तरीही त्या कर्माचा त्याग करू नये, कारण सहज कर्म केले असता मनुष्य पापाला प्राप्त होत नाही. म्हणूनच या ठिकाणी भगवंत अर्जुनाला जेव्हा म्हणतात आहे की तू क्षत्रिय आहेस म्हणून युद्ध करणे घोर दिसत असतानाही युद्ध करणं तुझं सहज कर्म आहे, घोर कर्म नाही. म्हणून प्राप्त झालेल्या सहज कर्माला अनासक्त होऊन करावं आणि अनासक्तीनेच समता प्राप्त होत असते. आता विशेष गोष्ट अशी आहे, जेव्हा जीव मनुष्य योनीत जन्म घेतो त्याला शरीर धन जमीन घर इत्यादी सर्व सामग्री मिळते आणि जेव्हा तो येथून जातो तेव्हा सर्व सामग्री येथेच राहते. या साध्या गोष्टीवरून हे सहजच सिद्ध होतं की शरीरातील सर्व सामग्री मिळालेली आहे ती आपली नाही आहे. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य काम करण्यासाठी एखाद्या कार्यालयात म्हणजे ऑफिसमध्ये जातो तर त्याला खुर्ची टेबल कागद इत्यादी सगळी सामग्री कार्यालयाचे काम करण्यासाठी मिळालेली असते आणि आपली समजून ही सगळी सामग्री मिळालेली असते, आपली समजून घरी घेऊन जाण्यासाठी नव्हे. त्याप्रमाणे मनुष्याला संसारात शरीरादी सर्व सामग्री संसाराची सेवा करण्यासाठी मिळालेली आहे, आपली समजण्यासाठी नाही. मनुष्य तत्परतेने आणि उत्साहाने कार्यालयाचे काम करतो आणि त्या कामाच्या मोबदल्यात त्याला वेतन मिळतं. काम कार्यालयासाठी असतं आणि वेतन त्याच्यासाठी असतं. त्याचप्रमाणे संसारासाठी सर्व काम करण्याने संसाराशी संबंध विच्छेद होतो आणि योगाचा अनुभव आपल्याला होतो. कर्म आणि योग दोन्ही मिळून कर्मयोग म्हटला जातो. कर्म संसारासाठी होते आणि योग आपल्यासाठी होतो. हा योगच जणू वेतन आहे. संसार साधनाचे क्षेत्र आहे. येथे प्रत्येक सामग्री साधनतेसाठी मिळालेली आहे, भोग आणि संग्रहासाठी काहीही नाही. सांसारिक सामग्री आपली आणि आपल्यासाठी नाहीच. आपली वस्तू परमात्मा तत्व प्राप्त झाल्यावर मग अन्य कोणतीही वस्तू मिळण्याची इच्छा राहत नाही. परंतु सांसारिक वस्तू कितीही मिळाल्या तरी त्यांच्या प्राप्तीची इच्छा कधी नष्टच होत नाही, उलट ती वाढतच जाते. जेव्हा मनुष्य मिळालेल्या वस्तूला आपली आणि आपल्यासाठी मानतो तेव्हा तो त्या चुकीमुळे बंधनात सापडतो. ही चूक दुरुस्त करण्यासाठी कर्मयोगाचे अनुष्ठानच सुगम आणि श्रेष्ठ उपाय आहे. कर्म तर सगळेच प्राणी करतात, पण साधारण प्राणी आणि कर्मयोगी यांच्याकडून केल्या गेलेल्या कर्मामध्ये फार मोठा फरक आहे. साधारण मनुष्य आसक्ती ममता कामना इत्यादीला जवळ ठेवून कर्म करतो आणि कर्मयोगी आसक्ती ममता कामना इत्यादींचा त्याग करून कर्म करतो. कर्मीच्या कर्माचा प्रवाह स्वतःकडे असतो आणि कर्मयोग्याच्या कर्माचा प्रवाह संसाराकडे असतो. म्हणून कर्मी बांधला जातो आणि कर्मयोगी मुक्त होतो. असक्तो ह्या चरण कर्म. मनुष्यच आसक्तीपूर्वक संसाराशी आपला संबंध जोडत असतो, संसार संबंध जोडत नाही. म्हणून संसाराच्या हितासाठी सर्व कर्म करावीत आणि मोबदल्यात कोणत्याही फलाची अपेक्षा ठेवू नये, इच्छा ठेवू नये. हेच मनुष्याचं कर्तव्य आहे. अशा प्रकारे आसक्तीरहित होऊन अर्थात मला कुणाकडून काहीही नको या भावनेने संसारासाठी कर्म केल्याने संसाराशी आपोआपच संबंध विच्छेद होतो. कर्मयोगी संसाराची सेवा करत असल्याने वर्तमानातील वस्तूशी आणि कसल्याच प्रकारची इच्छा नसल्याने भविष्य काळातील वस्तूशी संबंध विच्छेद करत असतो. यात्रेमध्ये स्वयंसेवक आपले कर्तव्य समजून दिवसभर यात्रेकरूंची सेवा करतात
आणि मोबदल्यात कुणाकडून कशाचीही इच्छा ठेवत नाही. म्हणून रात्री झोपताना त्यांना कुणाची आठवणच येत नाही. कारण सेवा करत असताना त्यांनी कुणाकडून काही इच्छिलं नसतं. त्याचप्रमाणे जो सेवाभावाने दुसऱ्यांसाठी सर्व कर्म करतो आणि कुणाकडून मान सन्मान इत्यादीची इच्छा ठेवत नाही, त्याला संसाराची आठवणच येत नाही. तो सुगमतेने संसार बंधनातून मुक्त होत असतो. कर्म तर सगळेच जण करतात, पण जेव्हा आसक्ती रहित होऊन दुसऱ्यासाठी कर्म केले जातात तेव्हाच तो कर्मयोग होतो. परमाप्नोती पुरुषः, ज्याप्रमाणे 13व्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात भगवंतांनी परमपदाने सांख्य योगाला परमात्मा प्राप्ती होण्याविषयी म्हटले, त्याचप्रमाणे येथे परमपदाने कर्मयोगाला परमात्मा प्राप्ती होण्याविषयी म्हटले. तात्पर्य काय? साधक कोण म्हणजे रुची योग्यता विश्वासानुसार कोणत्याही मार्गाचा कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग कोणत्याही मार्गाचा अवलंब करो, त्याच्या द्वारा प्राप्तव्य वस्तू एक परमात्माच आहे. ज्या तत्वाच्या प्राप्तीमध्ये विकल्प, संदेह, निराशा नाही, तसेच जे नित्य आहे, सर्व देशात असते, सर्व काळात असते, सर्वांसाठी असते, सर्वांचे आपले असते आणि ज्या तत्वापासून कधी कोणीही कोणत्याही अवस्थेत वेगळा होऊ शकत नाही, अर्थात जे सर्वांना नित्य अभिन्न रूपाने स्वतःच प्राप्त झाले असते, तेच तत्व प्राप्तव्य होऊ शकते. आता इथे शंका अशी आहे की कर्म करत असताना कर्मयोग्याचा कर्तव्याभिमान कसा नष्ट होतो? कारण कर्तृत्वाभिमान नष्ट झाल्याशिवाय परमात्मा तत्वाचा अनुभव येऊ शकत नाही. समाधान करताना लिहिलं गेलं आहे की साधारण मनुष्य सर्व कर्म आपल्यासाठी करत असतो. आपल्यासाठी कर्म करण्याने मनुष्यामध्ये कर्तृत्वाभिमान राहतो. कर्मयोगी कोणतीही क्रिया आपल्यासाठी करतच नाही. तो असे समजतो की संसारापासून शरीर, मन, बुद्धी, पदार्थ, धन इत्यादी जी सामग्री मिळालेली आहे ती सर्व संसाराचीच आहे, आपली नाही. जेव्हा जेव्हा अवसर प्राप्त होतो तेव्हा तेव्हा जेव्हा 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 केव्हा अवसर प्राप्त होतो तेव्हा तो सामुग्री, समय, सामर्थ्य इत्यादींना संसाराच्या सेवेमध्ये लावतो. त्यांना संसाराच्या सेवेत लावत असताना कर्मयोगी असं समजतो की मी संसाराची वस्तू संसाराच्या सेवेत लावत आहे. अर्थात सामुग्री, समय, सामर्थ्य इत्यादी ज्यांची सेवा होत आहे त्यांचीच आहे आणि असं समजल्याने कर्तृत्वाभिमान राहत नाही. कर्तृत्वाला भोक्तृत्व कारण आहे. कर्मयोगी भोगाची आशा ठेवून कर्म करीतच नाही. भोगाची आशा करणारा मनुष्य कर्मयोगी नसतोच. जसे आपल्या हाताने आपलेच तोंड धुतले तर असं वाटत नाही की मी फार उपकार केले, कारण मनुष्य हात आणि तोंड दोघांना आपलंच मानतो. तसंच कर्मयोगीही शरीराला एक अंग मानतो. म्हणून जर अंगाने अंगाचीच सेवा केली आहे तर त्यामध्ये कर्तृत्वाभिमान कसा निर्माण होईल? असा नियम आहे की मनुष्य ज्या उद्देशाला अनुसरून कर्मामध्ये प्रवृत्त होतो, कर्म समाप्त होताच तो त्याच उद्देशात तल्लीन होतो. जसे व्यापारी धनाच्या उद्देशाने व्यापार करतो. दुकान बंद करताच त्याचं लक्ष सहज रुपयांकडे जाते आणि तो रुपये मोजायला लागतो. त्याचं ध्यान आज कोण कोण ग्राहक आलं होतं, कोणत्या कोणत्या जातीचं आलं होतं इत्यादींकडे जात नाही, कारण ग्राहकाशी त्याचे काहीही प्रयोजनच नसतं. संसाराचा उद्देश ठेवून कर्म करणारा मनुष्य संसारात कितीही तल्लीन झाला तरी त्याची संसाराशी एकता होऊ शकत नाही. कारण वास्तविक पाहता संसाराशी मुळीच एकता नाही. संसार प्रतिक्षण परिवर्तनशील आणि जड आहे, परंतु स्व म्हणजे आपलं स्वरूप अचल आणि चेतन आहे. परंतु परमात्म्याचा उद्देश ठेवून कर्म करणाऱ्याची परमात्म्याशी एकता होतेच. मग साधकाला त्याचा अनुभव येवो अथवा न येवो, कारण स्वची परमात्म्याशी स्वतः सिद्धी एकता आहे. अशा प्रकारे जेव्हा करता कर्तव्य रूप होऊन आपल्या उद्देशाशी एक होतो तेव्हा कर्तृत्वाभिमानाचा प्रश्नच उद्भवत नाही. कर्मयोगी ज्या उद्देशासाठी परमात्मतत्वाच्या प्राप्तीसाठी कर्म करतो, परमात्म तत्वाच्या प्राप्तीसाठी सर्व कर्म करतो,
त्या परमात्म तत्वात कर्तृत्वाभिमान अथवा कर्तृत्व म्हणजे कर्तेपणा नाही. म्हणून प्रत्येक क्रियेच्या आरंभी आणि शेवटी त्या उद्देशाशी एकतेचा अनुभव आल्या कारणाने कर्मयोगाच्या ठिकाणी कर्तृत्वाभिमान राहत नाही. प्राणी मात्रांकडून केल्या जाणाऱ्या प्रत्येक कर्माचा आरंभ आणि अंत होत असतो. कोणतेही कर्म निरंतर राहत नाही. म्हणून कोणतेही कर्तृत्व निरंतर राहत नाही. त्या कर्माचा अंत होताच कर्तृत्वाचाही अंत होतो. परंतु मनुष्याकडून चूक ही होते की जेव्हा तो कोणतीही क्रिया करतो तेव्हा तर तो आपल्याला त्या क्रियेचा कर्ता मानत असतो, पण जेव्हा ती क्रिया करत नाही तेव्हाही तो आपल्याला कर्ताच मानत राहतो. आणि अशा प्रकारे आपल्याला निरंतर कर्ता मानत राहिल्याने त्याचा कर्तृत्वाभिमान नाहीसा होत नाही, तर दृढ होत जातो. जसं एखादा पुरुष व्याख्यान देताना तर वक्ता असतोच, परंतु जेव्हा दुसऱ्या समयातही तो आपल्याला वक्ता मानत राहतो तेव्हा त्याचा कर्तृत्वाभिमान नष्ट होत नाही. आपल्याला निरंतर व्याख्यानदाता मानल्यानेच त्याच्या मनात हा भाव येत असतो की श्रोत्याने माझी सेवा करावी, माझा आदर करावा, माझ्या आवश्यकतेची पूर्ती करावी आणि मी हे साधारण काम करू तरी कसं, इत्यादी इत्यादी इत्यादी. अशा प्रकारे त्याचा व्याख्यानरूप कर्माशी निरंतर संबंध कायम राहतो. आणि याचं कारण व्याख्यान रूपी कर्मापासून धन, मान, सन्मान, आराम इत्यादी काही ना काही मिळवण्याचा भाव असणे हा असतो. जर आपल्यासाठी काहीही मिळवण्याचा भाव राहिला नाही ना, तरच कर्ता पण केवळ कर्म करण्यापर्यंत सीमित राहतं आणि कर्म समाप्त होताच कर्ता पण आपल्या उद्देशामध्ये विलीन होतं. जसे मनुष्य भोजन करते वेळी आपल्याला त्याचा भोगता आणि भोजन करणारा समजतो, भोजन झाल्यानंतर नव्हे, तसेच कर्मयोगी कोणतीही क्रिया करताना आपल्याला त्या क्रियेचा कर्ता समजतो, इतर वेळी नाही. जसं कर्मयोगी व्याख्यानदाता आहे आणि लोकांमध्ये त्याची फार मोठी प्रतिष्ठा आहे, परंतु एखाद वेळेला व्याख्यान ऐकवण्याचा प्रसंग आला तर तो कुठेही बसून सुगमतापूर्वक व्याख्यान ऐकू शकतो. त्यावेळी त्याला आदराची अगर उच्च आसनाची आवश्यकता नसते, कारण त्यावेळी तो आपल्याला श्रोता समजतो, व्याख्यानदाता नाही. एखाद वेळेला व्याख्यान दिल्यानंतर खोली साफ करण्याचा प्रसंग आला तर तो त्याही कामाला तितक्याच तत्परतेने करतो जितक्या तत्परतेने व्याख्यान देण्याचे काम तो करत असतो. त्याच्या मनात असा थोडाही भाव येत नाही की मी एवढा मोठा व्याख्यानदाता असून मी हे खोली साफ करण्याचे तुच्छ काम करतोय, लोक मला काय म्हणतील, माझी प्रतिष्ठा धुळीला मिळेल, इत्यादी इत्यादी. तो आपल्याला व्याख्यान देते वेळी व्याख्यानदाता समजतो, कथा श्रवणाच्या वेळेला श्रोता समजतो आणि खोली साफ करताना खोली साफ करणारा समजतो. म्हणून त्याचा कर्तृत्वाभिमान निरंतर राहत नाही. जी वस्तू निरंतर राहत नाही तर बदलत राहते ती वास्तविक नसतेच आणि तिचा संबंधही निरंतर राहत नाही, हा सिद्धांत आहे. या सिद्धांताकडे दृष्टी जातात साधकाला वास्तविकतेचा अनुभव येतो. ज्या भावनेने नाटकामध्ये एखादा नट काम करतो त्याच भावनेने कर्मयोगी स्वतः क्रिया करत असतो. जसं नाटकामध्ये हरिश्चंद्राची भूमिका नाटकापुरतीच असते आणि नाटक समाप्त होताच हरिश्चंद्राची भूमिका समाप्त होते. तसेच कर्मयोगाचे करते पण सुद्धा नाटकाप्रमाणे केवळ क्रिया करण्यापुरते सीमित असते. कर्मयोगी जसे कर्तृत्वाला आपल्यात निरंतर मानत नाही, तसंच माता पिता, स्त्री पुत्र, भाऊ भाऊजे इत्यादींशी आपला संबंध निरंतर मानत नाही. केवळ सेवा करते वेळीच त्यांच्याशी आपला संबंध सेवा करण्यापुरता मानतो. जसं एखादा पती आहे तर पत्नीसाठी पती आहे अर्थात पत्नी कर्कश असेल, कुरूप असेल, भांडण करणारी असेल, परंतु तिला पत्नी रूपाने स्वीकार केल्यावर आपल्या योग्यता आणि सामर्थ्यानुसार तिचे भरण पोषण करणं पतीचं कर्तव्य आहे. पतीच्या नात्याने तिच्या सुधारणेविषयी तिला सांगून पाहावे, मग ती ऐकू अथवा न ऐकू. प्रत्येक वेळी आपल्याला पती समजू नये, कारण या जन्मापूर्वी ती पत्नी होती का हे कुणाला माहिती, आणि मृत्यूनंतरही ती पत्नी राहील का हे तरी काय सांगता येतं. तसंच वर्तमानातही ती कोणाची आई असते, कोणाची मुलगी असते, कोणाची बहीण असते, कोणाची वहिनी असते, कोणाची नणंद असते, इत्यादी इत्यादी. ती नित्य पत्नी तर नसतेच,
असे मानल्याने तिच्याकडनं सुख मिळण्याची इच्छा सहजच संपुष्टात येते आणि केवळ भरण पोषण करण्यासाठी पत्नी ही मान्यता दृढ होते. अशा प्रकारे कर्मयोग्याला संसारामध्ये पिता पुत्र पती भाऊ इत्यादींच्या रूपात जी भूमिका मिळाली आहे ती तो योग्य रीतीने वठवतो. दुसरा आपल्या कर्तव्याचं पालन करतो अथवा नाही याकडे तो लक्ष देत नाही. आपल्यात कर्तृत्वाभिमान असल्यानेच दुसऱ्याच्या कर्तव्यावर दृष्टी जाते आणि दुसऱ्याच्या कर्तव्यावर दृष्टी जाताच मनुष्य आपल्या कर्तव्यापासून च्युत होतो. कारण दुसऱ्याचं कर्तव्य पाहणं आपलं कर्तव्य नाही. ज्याप्रमाणे कर्मयोगी संसारातील प्राण्यांशी आपला नित्य संबंध मानत नाही, त्याचप्रमाणे वर्ण आश्रम जाती संप्रदाय घटना परिस्थिती इत्यादींशीही आपला संबंध निरंतर मानत नाही. जी वस्तू निरंतर नसते तिचा अभाव स्वाभाविक आहे. म्हणून कर्मयोग्याचा कर्तृत्वाभिमान आपोआप नाहीसा होतो. आता मार्मिक गोष्ट अशी, ज्याच्या ठिकाणी कर्तृत्व नाही त्या परमात्म्याशी प्राणी मात्राची स्वतः सिद्ध एकता आहे. साधकाची भूल ही होते की तो या वास्तविकतेकडे साधकाची भूल ही होते की तो या वास्तविकतेकडे लक्षच देत नाही. ज्याप्रमाणे झोका कितीही वेगाने मागे पुढे गेला तरी तो प्रत्येक वेळेला समतेत म्हणजे समस्थितीत येतोच. अर्थात जेथे झोक्याची दोरी बांधली गेली आहे त्याच्या सरळ रेषेत मागे पुढे जात असताना समतेत एक वेळ येतोच. त्याचप्रमाणे प्रत्येक क्रियेच्या शेवटी अक्रिय अवस्था येते. दुसऱ्या शब्दात पहिल्या क्रियेचा अंत आणि दुसऱ्या क्रियेच्या आरंभाच्या मध्यभागी आणि प्रत्येक संकल्प तसेच विकल्प याच्या मध्यभागी समता राहतेच. दुसरी गोष्ट अशी की जर वास्तविक दृष्टीने पाहिलं तर झोका चालू असताना विषमता दिसत असूनही निरंतर समतेतच राहतो. कारण झोका मागे पुढे जाते वेळी निरंतर जेथे झोक्याची दोरी बांधल्या गेली आहे त्याच्या सरळ रेषेत राहतो. त्याचप्रमाणे जीवही प्रत्येक क्रियेत समतेतच स्थित असतो. परमात्म्याशी त्याची एकता निरंतर असते. क्रिया करतेवेळी समतेत स्थिती दिसत नसताना सुद्धा वास्तविक समताच असते. जिचा कोणी अनुभव घेऊ इच्छित असेल तर क्रिया समाप्त होताच त्या समतेचा अनुभव होतो. मानलेल्या कर्तृत्वाभिमानाला नाहीसे करण्यासाठी प्रतीती आणि प्राप्ती याचा भेद समजून घेणं आवश्यक आहे. जे दिसतं पण मिळत नाही त्याला प्रतीती म्हणतात आणि जे मिळतं पण दिसत नाही त्याला प्राप्ती म्हणतात. पाहणे ऐकणे इत्यादींमध्ये येणारा क्षणाक्षणाला बदलणारा हा संसार प्रतीती आहे आणि सर्वत्र नित्य परिपूर्ण परमात्मा तत्व प्राप्त आहे. परमात्मा तत्व ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत सर्वांना समान रूपाने स्वाभाविक प्राप्त झालेले आहे. इदंतेने दिसणाऱ्या प्रतीतीचा प्रतिक्षण अभाव होतोय आणि दृश्य मात्र क्षणाक्षणाला दृश्याकडे जात आहे. ज्यांच्याकडून प्रतीती होते ते इंद्रिय मन बुद्धी इत्यादी ही प्रतीतीच आहेत. नित्य अचल राहणाऱ्या स्वला प्रतीतीची प्राप्ती होत नाही. नित्य सर्वात पाहणारे परमात्मा तत्व स्वला नित्य प्राप्त आहे. म्हणून प्रतीती अभावरूप आणि प्राप्त भावरूप असतं. प्रतीतीने मानलेल्या संबंधामुळे अर्थात आसक्तीमुळे नित्य प्राप्त परमात्मा तत्वाचा अनुभव येत नाही. आसक्तीचा नाश होताच नित्य प्राप्त परमात्मा तत्वाचा अनुभव येतो. म्हणून आसक्ती रहित होऊन प्रतीती म्हणजे आपले म्हणवले जाणारे शरीरादी पदार्थ ला प्रतीती म्हणजे केवळ संसाराच्या सेवेमध्ये लावल्याने प्रतीतीचा म्हणजे शरीरादीचा प्रवाह प्रतीती म्हणजे संसाराकडेच होतो आणि स्वतः प्राप्त परमात्मा तत्व शिल्लक राहते. हा संबंध आसक्ती रहित होऊन कर्म करण्याने अर्थात आपल्यासाठी कोणतेही कर्म न करण्याने परमात्मा प्राप्ती कोणाला झाली आहे का याचे उत्तर भगवंत पुढील श्लोकात देतात आहेत. कर्म नैव हि संसिद्धिम आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. कर्मणैव हि संसिद्धिम आस्थिता जनकादयः.
आदिपद प्रभृती तसेच प्रकार या दोन्हीचा वाचक मानला गेलाय. जर या ठिकाणी आलेल्या आदिपदाला प्रभृतीचा वाचक मानले तर जनकादय हा पदाचा अर्थ ज्यांचे आदी राजा जनक आहे, अर्थात राजा जनक तसेच त्यांचे नंतर होणारे महापुरुष असावेत. परंतु येथे असाही अर्थ घेणं ठीक वाटत नाही, कारण राजा जनकाच्या पूर्वीही अनेक महापुरुष निष्काम कर्म करून परमसिद्धीला प्राप्त होऊन गेले, जसे सूर्य, वैवस्वत, मनु, राजा इक्ष्वाकू इत्यादी. म्हणून येथे आदिपदाला प्रकारचा वाचक मानणे योग्य वाटते. ज्या योगे जनकादय या पदाचा अर्थ असा होतो की राजा जनकासारखे गृहस्थाश्रमात राहून निष्काम भावाने सर्व कर्म करून परमसिद्धीला प्राप्त झालेले महापुरुष जे राजा जनकापूर्वी तसेच नंतर झाले आहेत. कर्मयोग फार जुना योग आहे, ज्याद्वारा राजा जनकासारखे अनेक महापुरुष परमात्म्याला प्राप्त झाले आहेत. म्हणून वर्तमान काळात तसेच भविष्यात कोणी कर्मयोगाद्वारा परमात्म्याची प्राप्ती करण्याची इच्छा केली तर त्याने त्याला मिळालेल्या प्राकृत पदार्थांना कधीही आपली आणि आपल्यासाठी मानू नये, कारण ते आपले आणि आपल्यासाठी वास्तविक दृष्ट्या नाहीतच, तर संसाराचे आणि संसारासाठीच आहे. या वास्तविकतेला समजून घेऊन संसारापासून मिळालेल्या वस्तूंना संसाराच्या सेवेमध्ये लावल्याने सुगमतेने संसाराशी संबंध विच्छेद होतो आणि परमात्मा प्राप्ती होते. म्हणून कर्मयोग परमात्मा प्राप्तीचे सुगम, श्रेष्ठ आणि स्वतंत्र साधन आहे, यात काही संशय नाही. येथे कर्मणा एव पदाचा संबंध पूर्व श्लोकाच्या असक्त ह्या चरण कर्म ह्या पदाशी अर्थात आसक्तीरहित होऊन कर्म करण्याशी आहे. कारण आसक्तीरहित होऊन कर्म करण्यानेच मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होत असतो, केवळ कर्म करण्याने नाही. गीतेची ही शैली आहे की भगवंत मागील श्लोकात वर्णन केलेल्या मुख्य विषयाला संक्षेपाने पुढील श्लोकात पुन्हा सांगत असतात. जसं मागील 19व्या श्लोकात आसक्तीरहित होऊन कर्म करण्याची आज्ञा देऊन या 20व्या श्लोकात त्याच विषयाला संक्षेपाने कर्मणा एव पदानी म्हणतात. त्याच्या पुढे 12व्या अध्यायाच्या 6व्या श्लोकात वर्णन केलेल्या विषयाच्या मुख्य तत्वाला 7व्या श्लोकात संक्षेपाने मय्यावेशित चेतसा माझ्यात चित्त ठेवणारे भक्त पदाने पुन्हा सांगतील. येथे भगवंत कर्मणा एव ऐवजी योगेन एव म्हणू शकत होते, परंतु अर्जुनाचा आग्रह कर्माच्या स्वरूपाने त्याग करण्याचा असल्याने तसेच आसक्ती रहित होऊन केल्या जाणाऱ्या कर्माचाच प्रसंग चालू असल्याने कर्मणा एवचा प्रयोग केला गेलेला आहे. म्हणून या ठिकाणी या पदांचा अभिप्राय आसक्तीरहित होऊन केल्या गेलेल्या कर्मयोगाशीच आहे. वास्तविक चिन्मय परमात्म्याची प्राप्ती जड कर्मानी होत नाही. नित्य प्राप्त परमात्म्याचा अनुभव होण्यात ज्या बाधा आहेत त्या आसक्तीरहित होऊन कर्म करण्याने दूर होतात. मग सर्वत्र परिपूर्ण स्वतः सिद्ध परमात्म्याचा अनुभव येतो आणि अशा प्रकारे परमात्मा तत्वाच्या अनुभवामध्ये येणाऱ्या बाधांना दूर केल्यामुळे कर्माद्वारा परमसिद्धीच्या प्राप्तीविषयी म्हटल्या गेलेले आहे. वाचू का ताई पुढे? थांबूयात ताई. हो ना? हो हो, 20 झाले ना पूर्णपणे. हो हो, थोडस आपण वंदना ताईंकडून ऐकूयात. चालेल. काय वंदना ताई? वंदना ताई आहेत ना? हो, 10 मिनिटं सांगा ताई. वेळ आहे कमी आपल्याकडे, 10 मिनिटं सांगा. ठीक आहे. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. सोळाव्या श्लोकापासून घेतलं ना आपण आज. हो, 16वा श्लोक आहे ना 16 ते 20. हा, तर त्यांनी अर्जुनाला सांगितलं 16 ते 20. हो, एक मिनिट.
अरे पार्था म्हणे, ईश्वराने प्रवृत्त केल्या जगत चक्राला अनुसरून जो या लोकात वागत नाही तो विषय लंपट पुरुष पापमयच होय व त्याचे जीवनही निष्फळ आहे, नाही का? की जे आपल्याला स्वधर्म रूप जे कर्म आचरण करायला सांगितले, म्हणजे ह्या धर्माचा आपल्याला ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलो, आता धर्म कर्म ते सगळं आपल्याला जन्मानंतरच आहे, आता आपल्याला माहितच आहे, नाही का? ज्या धर्मामध्ये आपण जन्माला जातो धर्म आपल्याला प्राप्त होतो. पण तसं पाहायला गेलं तर जन्माला आल्यानंतर त्या हार बघाला कुठली जात कुठला धर्म हे माहिती असतं का म्हणे? तरी पण ज्या धर्मात तो आला म्हणे जन्माला, तो त्याला काय करावं लागतं, ते धर्म आणि ते कर्म करावं लागतं. त्या इंद्रियांची लाड पुरू लागला तर पापांची काय होती, केवळ राशीच, नाही का? काय झालं ते? त्या आवाज येतोय ना आई? मीनाताईला म्यूट करा, त्यांचा मध्ये मध्ये आवाज येतो. मीनाताई तुम्ही म्यूट व्हा ना. हा ताईंना म्यूट केलंय. हा बोला ताई. हॅलो. हा हा ठीक आहे हा ठीक आहे. हा. तेच मी म्हणलं काय प्रॉब्लेम आहे का? मी तर म्यूटच आहे. ठीक आहे ठीक आहे. आवाज येतोय ताई तुमचा? हो हो हो. हा, जसं आपण स्वधर्म करताना स्वकर्म करताना इंद्रियांचे जर लाड पुरवले, म्हणजे इंद्रियांचे लाड पुरवणे म्हणजे त्या केलेल्या कर्माची जर आपण इच्छा बाळगली, नाही का, कर्माच्या फळाची इच्छा केली, तर काय होतं म्हणे की त्याच्यापासून आपण फक्त अहंकार निर्माण होतो त्याच्यापासून. आणि जे अकाली आलेले जसं मेघ निष्फळ ठरतात, जसा अकाली पाऊस आला तर आलेल्या धान्याचा नाश होतो. ज्यावेळेस धान्य काढायच्या टायमाला येतं आणि त्याच वेळेस जर पाऊस आला तर काय होतं, त्या धान्याची नासाडी होती, म्हणजे हाताला आलेलं पीक सगळं खराब होऊन जातं. त्याप्रमाणे तुम्ही जर कर्म करताना त्या कर्माचा जर सूक्ष्म जरी तुम्हाला अहंकार आला, त्यांनी उदाहरण दिलं की ज्याप्रमाणे वक्ता वक्ता त्या स्थितीला सांगत असतो, नाही का, तो तत्वज्ञानी त्यावेळेस तिथं योगी की वक्ता असतो, त्यावेळेस तो म्हणतो का मी वक्ता आहे? नाही, कारण तो फक्त सांगण्याचं काम करतो. आणि नंतर तेच नंतर श्रोताहून तो ऐकतो. मग त्यावेळेस तो ज्या स्थितीत असतो ती स्थिती उदाहरण द्यायचं झालं तर ज्यावेळेस भीष्म अस्थिपंजर झाले, नाही का, त्यावेळेस त्यांनी युद्ध संपल्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्यांच्या जवळ आले. त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारले, बाबा एवढं सगळं केलं पण ते का झालं? आता ते का झालं म्हणे ते तुम्हालाही माहितीये का झालं ते. मग जसं वर्तमानाला अनुकूल परिस्थिती असते त्याप्रमाणे आपण वागत असतो. त्यावेळेस जी परिस्थिती प्राप्त असते, प्राप्त परिस्थितीला धरून मग चांगला आणि वाईट हे आपण त्यावेळेस त्या परिस्थितीनुसार विचार करतो. तसं म्हणे की ज्याच्या हातून स्वधर्माचरणच घडत नाही, नाही का, आपलं रोजचं स्वकर्म काय ते जर घडलं नाही, ते नुसतं जसं शेळीच्या गळ्यात सिलतानाप्रमाणे व्यर्थ आहे बघा. शेळीच्या गळ्यात स्तन असतात, ते जसं त्याला काय दूध येतं का, ते व्यर्थ असतात. तसं म्हणे तुम्ही स्वकर्मच केलं नाही तर त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून अर्जुना तू काय कर, स्वधर्माचा त्याग कोणी करू नये. अर्जुनाला सांगतात देव, बाबा तू सगळं कर, नाही का, स्वधर्माचा त्याग करून होणार नाही. कारण काया वाचा आणि मन, अभंग आहे, काया वाचा आणि मन एक करुणी करी भजन. तर कायाने वाचेने आणि मनाने तुझं काय कर, तू स्वकर्म कर आणि मग शरीर उत्पत्ती बरोबर ओघाने कर्म प्राप्त होते. बा जसं शरीर आपण आता की जन्माला आल्यानंतर जे ओघाने कर्म येतं ते स्वहित कर्म काय करावं लागतं, करावंच लागतं. आणि मग त्या विहित कर्माचा त्याग करून चालेल का? ज्याप्रमाणे तुमच्या पुढे जेवणाचं ताट मांडले, भूक तर खूप लागली पण जेवण नाही केलं, म्हणजे तुम्ही जर ते समोर आलेलं ताट जेवलाच नाही तर तुमचं भूक शमेल का म्हणे? तर तुझं कर्म आहे ते आलेलं ताटाचं सेवन करणं, नाही का, अन्न
सेवन केलं पाहिजे. मग शरीराचा गरज आहे त्याप्रमाणे हे विहित कर्म करण्याची गरज आहे म्हणे. म्हणून अर्जुना, शरीर जसं प्राप्त झाले ना तसं ते कर्माचा कंटाळा करून चालणार नाही. कारण भूक लागली त्या भूकच जेवण केलंच पाहिजे, झोप आली त्या वेळेला झोपलंच पाहिजे म्हणे. तर त्याचा कंटाळा करता येत नाही, तसं विहित कर्माचा त्याग करता येत नाही. म्हणून तो आत्मस्वरूपात निमग्न असतो. बघा, योगी जो असतो ना तो काय असतो, निरंतर आत्मस्वरूपात निमग्न असतो. तो देह व्यापार करीत असतो, तो देहात असतो पण विधेय असतो. म्हणजे देह व्यापार करतो पण गरजेपुरता, पण गरजेपुरतं घेतो, झोप गरजेपुरती घेतो, पण नामस्मरण अखंड करतो. तसं तो कर्माचा कंटाळा करत नाही आणि तो देह स्वरूपात निमग्न असतो पण देह व्यापार करीत नाही, पण कर्माने लिप्त होत नाही. त्या कारण की तो आत्मज्ञानाने संतुष्ट होऊन कृतकार्यच असतो, झालेला असतो. म्हणून सहजच तो कर्मबांधातून सुटलेला असतो. बघा, योगी सहज म्हणजे तो करतो सगळं, दिसतो करताना सगळं. ज्याप्रमाणे सूर्याचं प्रतिबिंब आपल्याला पाण्यात बी दिसतं, पण तो पाण्याला लिप्तय का? नाही, तर त्याला पाणी शिवत नाही. तसा ज्याप्रमाणे पोट भरतात साधन आपोआप थांबतं, नाही का? तर तुम्ही पोट भरलं तरी जेवतच राहताल नाही. जसं पोट भरलं की ढेकर, तृप्तीचा ढेकर येतो आणि जेवण थांबतं. त्याप्रमाणे आत्मतृप्ती झाली की कर्म उरतच नाही. मग आपण मी तू पण जाऊ दे दुरून एकच घोंगडी पांघरून. मी आणि तू गेलं, मी कोण आहे तो कळला. मी कोण आहे? आत्मस्वरूप परमात्मा आहे, नाही का? तू कोण आहे? प्रत्यक्ष परमात्मा आहे. मग तू आणि मी मधला भेदच समोर गेला तर जोपर्यंत ते आत्मज्ञानच अंत करायला बघा झालंच नाही तर तू आणि मी कळेल का म्हणे. म्हणून तोपर्यंत साधक काय करतात? साधनाचा खटाटोप करतात. तर ज्यावेळेस त्याला माहिती होतं की तोच मी आहे आणि मीच तो आहे, बघा, तो केशव बरोवा, तो माधव बरोवा, तो केशव आणि मी एकच आहे, तसा नियमाने फालाशा टाकून देऊन स्वधर्माचरण कर. म्हणून तो नियम जो आहे तो जे आहे ते विहित काय कर, स्वधर्म कर आपण. आणि ज्यांनी निष्काम बुद्धीने स्वधर्माचरण केले ना त्यांना या जगात मोक्षपद प्राप्त झाले. बघा, सहज प्राप्त आहे. कधी? की स्वकर्म आणि स्वधर्म अगदी निष्काम बुद्धीने कर. म्हणून जनकाधिक कर्म मात्राचा त्याग न करता मोक्षपदास प्राप्त झाले. बघा, कारण जनकाधिक आत्मस्वरूप होते ते, रामाचे सासरे, सीतेचे वडील, नाही का? मग ते कसे होते? आत्मस्वरूपी होते. परंतु एवढ्या करता अर्जुना ते काय झाले? सहज प्राप्त झाले. परंतु त्यांनी जनतेला शिकवण्यासाठी बघा कर्माचरण केलेले. जे जे बाबा रे बाकीच्यांना शिकवण्यासाठी त्यांनी कर्माचरण केलंय. आणि एवढ्या करता अर्जुना कर्माच्या ठिकाणी आस्था ठेव, नाही का? जे कर्म करतो ते आपलं काम आहे, नाही का? त्याच्याविषयी प्रेम धर आणि ते प्रेमाने कर. ज्यावेळेस नाथ महाराज प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविनी पोथी वाचून काय. मग प्रेम असेल तर तू भजन केल्याचा फायदा होईल. प्रेम जर नसलं, नुसतंच प्रेमाविन भजन केलं तर त्या भजनाला काही अर्थ राहील का? नुसतंच काय गातो ते राग आळवितो नानान काय गातो ते कळे ना. नुसतं राग आळवते पण कोणचा आळवते का आळवतोय आणि काय आळवते तेच कळलं नाही तर त्याचा मेळ लागणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की त्याच्यासाठी तू काय कर, काय करतोय त्याचा विचार कर. आणि त्यांनी काय केलं? एवढ्या करता अर्जुना कर्माच्या ठिकाणी आस्था ठेव, असे करण्यात दुसराही एक उपयोग आहे. बघा, त्या कारण आपण आचरण केले असत त्याच्याकडे पाहून मित्र नाही चित्तगीर होत आहे. शाळेमध्ये गेलं तर आपण शाळेत मुलांना का घालवतो? की काहीतरी त्यांना शिकता यावं, नाही का? आता ह्या गीतेचा पाठ आपला चाललाय, आपला तोच खटाटोप चाललाय की सगळ्यांना काहीतरी करता यावं, ह्याच्यासाठी आपण गीता शिकतोय. आणि आपण आचरणात आणण्यासाठी, आपल्याला बोध वाढण्यासाठी आपण गीता शिकतोय. तसं की कित्ता गिळविता यावा, शाळेत गेलेल्या लहान मुलांना काहीतरी लिहिता गचा मग करता यावा म्हणून त्या शिक्षक काय करतात? फळ्यावरती काढून दाखवतात आणि ते बघून तशीच कॉपी काय करतात मुलं शिकतात. तसं आचरण करता यावं जनतेला म्हणून जनकाधिकांनी काय केलं? स्वकर्म करताना केलं म्हणे.
त्यामुळे सहज त्यांची हानी टळली. बघा, इतरांसाठी काहीतरी करणे, स्वतः तर करायचंच आहे स्वतःसाठी, परंतु इतरांसाठी फायदा होईल असं काहीतरी करायला पाहिजे. म्हणून सिद्ध दशेला प्राप्त होऊन त्यांना निष्कामता प्राप्त झाली. त्यांनी काय केलं, सहजच त्यांना इतरांसाठी ते जगले म्हणून त्यांना सहज प्राप्त निष्कामता प्राप्त झाली. आणि त्यांनी लोककल्याणाकरिता कर्म केले. आणि रस्त्याने आंधळ्याला घेऊन जाणारा डोळस, बघा, एखाद्या आंधळ्या माणसाला आपण धरून चाललो तर आपण त्याच्या चालीने चालतो, आपल्या चालीने आंधळा चालत नाही, त्याच्या चालीने आपण चालतो. तसं की ज्ञानी पुरुष जर अज्ञानी लोकांना सांगायचं असेल तर त्याच्या ज्ञानाप्रमाणे तो बोलतो, त्याला जे विषय पडतो तसं सांगण्याचा प्रयत्न करतो, नाही का. तसं त्याचं आचरण स्वधर्माकडे दाखवून द्यावं. तू काय आचरण करतो ते फक्त त्याला स्वधर्म दाखवून देतो. अशा पुरुषांनी जर असं जर केलं नाही तर जीवांना अज्ञान जाईन कसं म्हणे, म्हणून ते या मार्गाला कसे जाणू शकतील. म्हणून या जगात श्रेष्ठ पुरुष, नाही का, ज्यांचे आचरण करतात. पहा, आपण पाहतो श्रीरामाच्या कथा ऐकतो, श्रीकृष्णाच्या पण ऐकतो. आपण आचरण कुणाचं करायला सांगतात, आचरण करावं श्रीरामाचे, आणि कथा सांगायत कृष्णाच्या. कृष्णासारखे आचरण करायला गेलं तर तुम्ही जगात उद्धार पावाल का हो, नाही ना. तरी पण कृष्णाने जे आचरण केलं ते सगळ्यांच्या कल्याणासाठी होतं, नाही का. मग या जगात श्रेष्ठ पुरुष ज्यांचे आचरण करतात त्याला धर्म असे समजून इतर सामान्य लोकही त्याचे आचरण करतात. बघा, इथे सांगितलं, येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती तेची अनुष्ठिती सामान्य सकळ. आता आपण करत आलो, पण आपल्या आई वडिलांनी, आपल्या पूर्वजांनी जे काही केलं ते आपण करीत आलेलो आहोत. आणि आपण म्हणतो त्यालाच आपण धर्म म्हणतो. आमच्या धर्मात असं आहे, आमच्या धर्मात तसं आहे. पहिलं मनुष्य धर्मामध्ये काय आहे की प्रत्येकाचा आत्मा एक आहे, समान आहे आणि सर्वांनी त्याला जाणला पाहिजे. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. पहिली आत्मदेवाला भजा. हा, मग काय करायला पाहिजे, पहिला आत्मदेव कोणचा आहे, देव कोणचा आहे ते समजून घ्या. आपण कोण आहोत ते समजून घ्यायला पाहिजे. आणि वाडवडिलांनी काय केलं, आपण धर्म कशाला म्हणतो, धर्म म्हणजे काय, स्वकर्म आणि स्वधर्म, नाही का. जे जन्माला आल्यानंतर मनुष्य जन्मात किंवा इतर योनीच्या ठाई हा विचारच नाहीये. धर्म आणि कर्म याचा विचार इतर योनीच्या ठाई नाही. फक्त मनुष्य बुद्धीला विवेक बुद्धी जास्त मिळाली म्हणजे मनुष्यालाच हे आचरण करता येतं. आणि इथपर्यंत आपण आलेलो आहोत, नाही का. आता ताई थांबायचा का, वेळ झालाय का ताई? हो, ताई, झाले असेल तर थांबूयात ताई. हो हो हो. आपल्याकडे वेळ म्हणजे जास्तीत जास्त 4:10 आहे. हा, म्हणत पुढं टायमिंग हो, पाहिलं म्हणून म्हणतो थांबू का. बरोबर. हा, ठीक आहे. चालेल. जय आता कारण श्रीकृष्ण. आपल्याला एखादं गाणं वगैरे नाही होणार आज. ठीक आहे, आज आपण हो हा, बाबा, आज नाही होणार. हो, राहू दे, चालते. छान चालतंय. सांगितलं, दोघींनी पण छान वाचलं. हा, आता छान उद्या तर, वाचत टाइम. हो, उद्या विवेचन आहे. हा परत ओंकार साधना जी झाली आहे परवा, त्याच ताई हा, परत विवेचन त्याच्या पुढचा कंटिन्यू भाग करत आहेत. तर हो सर्वांनी हो जॉईन व्हा शनिवारच्या. आणि जमलं तर आपण रविवारी परत हे वाचन घेऊयात, जेणेकरून की आपला अध्याय कम्प्लीट करता येईल. सगळ्यांना जर वेळ असेल, आणि मीनाताई वाचणार आहे त्यांना वेळ असेल तर, मुख्य म्हणजे रविवार असल्यामुळे प्रत्येकाला वेळ असतो की नाही. नाही सुचिताताई, काय आहे माहिती का, हम्म. शनिवार आणि रविवार मला म्हणजे समितीत जावं लागतं. बर, आमचं ते गाण्याचा कार्यक्रम आहे, हरकत तर नाही ताई, मला हरकत नाही. मग आपण जमणार कॅन्सल नाही. करून सोमवारी भेटूयात मग. चालेल. हा, ते माझ्यासाठी ठीक राहील. नाही नाही, हरकत नाही. चालेल. ओके, चला. जय ठीक श्रीकृष्ण आहे. सर्वांना. जय जय श्रीकृष्ण. ताई, काल श्रीकृष्ण. हजर नव्हते, तब्येत ठीक आहे ना? काय? जय श्रीकृष्ण. काल तुम्ही नव्हते ना परवा, नाही, आवाज दिले तुम्ही. तब्येतीचं कारण नव्हतं ताई. ऍक्च्युली माझा म्हणजे हे चालणं गेला होता, हा स्पीकर हा चालत नव्हता माझा, आणि खूप पाऊस होता, ऍक्च्युली रेंज नव्हती प्रॉपर. हा हा, ते मी हा, म्हणलं तब्येत ठीक होती की नाही. नाही नाही नाही, तब्येत चांगली होती, पण पाऊस हं, असल्यामुळे रेंजच नव्हती. ठीक आहे ठीक आहे. हा, माझं तेच कधी कधी प्रॉब्लेम येतो, हा. रेंज की मग याचा आवाजच जातो, कट होतो.